ठाकरेंनंतर आता शरद पवारांनाही धक्का का होते दुसऱ्या ऑपरेशनची चर्चा. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे ज्या घडामोडी घडतायत त्यावरून आगामी काळात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते. आता शिंदे सेनेचं ऑपरेशन टायगर संपतं ना संपतं तोच शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. शरद पवार गटातील तब्बल 5 खासदार लवकरच सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं एका नेत्याने म्हटलंय. त्यामुळे सस्पेन्स आणखी वाढलाय. ठाकरेंनंतर आता शरद पवारांचे खासदार फुटण्याची चर्चा का सुरू झाली आहे, पडद्यामागे नेमकं काय घडतंय, सविस्तर समजून घेऊ. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी एक दावा केलाय. 12 डिसेंबर पर्यंत तुतारीचे 5 खासदार आमच्याकडे येणार असं धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलंय. पुढे ते असंही म्हणालेत की आमचा पक्ष आता दिवसेंदिवस मजबूत होतोय. यापूर्वी अनेक माजी खासदार आणि आमदारांनी आमच्या पक्षात प्रवेश केलाय. आता आजी खासदार आणि आमदारही पक्षात येऊ शकतात. त्यात काही अडचण येईल असं मला वाटत नाही असं धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलंय. या ऑपरेशन संदर्भात बोलताना धर्मराव बाबा आत्रामांनी शरद पवार गटाला टोला सुद्धा लगावलाय. आम्ही कुठलंही ऑपरेशन करणार नाही, पण शरद पवारांचे खासदारच ऑपरेशन करतील. तुतारीचे 5 खासदार आमच्या पक्षात यायला इच्छुक आहेत. जर भविष्यात निवडून यायचं असेल तर विकास कामासोबत राहणं गरजेचं आहे आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन ते आमच्या सोबत येतील. सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास सातत्यानं वाढतोय असं आत्राम म्हणाले. पण दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी हे सगळे दावे फेटाळून लावलेत. अनिल देशमुख यांनी काय म्हटलंय ऐका. बाबा आत्राम यांना हे सांगायचं आहे, हो बाबा, तुम्ही स्वतःची पोरगी सांभाळू शकला नाही. तुमची पोरगी आमच्या राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर तुमच्या विरोधात लढली, बापाच्या विरोधात लढली. तुम्ही आपली पोरगी सांभाळू शकला नाही आणि तुम्ही अशा मोठ्या मोठ्या गप्पा करतात घर बसल्या. काहीतरी तारतम्य ठेवा. तुम्ही अनेक वर्षापासून राजकारणात आहे, अनेकदा आमदार झालेत, अनेकदा मंत्री झालेत. त्याच्यामुळे बोलताना बाबा आत्रांनी थोडं तारतम्य ठेवावं, एवढंच मला त्यांना सांगायचं. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार सध्या दिल्लीत असून त्यांनी याच संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याची ही चर्चा आहे. पत्रकारांनी जेव्हा याबद्दल अनिल देशमुखांना विचारलं तेव्हा ते काय म्हणाले ते सुद्धा ऐका. भेट कसं बघता? ठीक आहे, सुनेत्रा वहिनींनी काही राजकीय कामासाठी किंवा तुमच्या महाराष्ट्राच्या काही प्रश्नासाठी दिल्लीला जाऊन अमित शहा साहेबांची भेट घेतली असेल. त्याच्यामुळे राज्याचे काही प्रश्न त्यांना तिथे चर्चा त्यांना करायची असेल. पण अशा पद्धतीचं कुठेही चर्चा नाही. आमचे खासदार कुठेही जायचा प्रश्न नाही. एकूणच अनिल देशमुख यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय खरा, पण फोडाफोडीचं हे ऑपरेशन होणार की नाही हे येणाऱ्या काळातच कळणार आहे. एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार शिंदे सेनेत जात आहेत आणि दुसरीकडे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही 5 खासदार जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे राजकारणात मोठं घमासान सुरू आहे. पण मतदार आणि सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला या सर्व घडामोडींबद्दल नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.